पुणे जिल्ह्यातील एका गावामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधील ऑफिसर आपल्या सहकाऱ्यांना घेऊन एका व्यापाऱ्याच्या दुकानात पोहोचले. दुकानात पोहोचल्यानंतर त्यांनी दुकानामधील सर्व कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान कळालं की हा व्यापारी टॅक्स वाचवण्यासाठी खूप काळा बाजार करत आहे. जेव्हा व्यापाऱ्यासमोर इन्कम टॅक्स ऑफिसर गेले तेव्हा व्यापारी म्हणाले की तू इथे कसा आलास आणि तू यांना घेऊन आला आहेस? असं का आलास तू माझ्या दुकानात? तुला सांगितलं होतं ना की माझ्या दुकानात पाय ठेवायचा नाही म्हणून. मग तू इथे कसा आलास? चल निघ निघ इथून. हे ऐकताच इन्कम टॅक्स ऑफिसर चिडला आणि त्याने त्या व्यापाऱ्याच्या एक कानाखाली मारली आणि म्हणाला की मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. मी इथे कागदपत्रे आणि रेड मारण्यासाठी इथे आलो आहे. हे ऐकून तो व्यापारी चकित झाला आणि म्हणाला की तू तू आणि इन्कम टॅक्स ऑफिसर कधी कसा झालास? तर मग मित्रांनो, इन्कम टॅक्स ऑफिसर आणि त्या व्यापारामध्ये काय संबंध होते? इन्कम टॅक्स ऑफिसरने त्या व्यापाराच्या दुकानात रेड का मारली आणि इन्कम टॅक्स ऑफिसर व व्यापारी एकमेकास कसे ओळखत होते? चला तर मग संपूर्ण सत्य जाणून घेऊया या कथेमधून. राहुल खूप हुशार आणि जिद्दी मुलगा होता. राहुलचे वडील सतीश हे खूपच इमानदार आणि प्रामाणिक व्यक्ती होते. ते एका ठिकाणी कंपनीत कामाला होते, ज्या ठिकाणावरून माल इम्पोर्ट एक्सपोर्ट केला जायचा. अशा प्रकारे सतीश, त्याची बायको आणि राहुल असे सुखी कुटुंब होते. सतीश हे एका व्यापाराच्या दुकानामध्ये काम करत होते आणि नेहा घर सांभाळत होती. सतीश अतिशय इमानदार आणि प्रामाणिकपणे वागणारे व्यक्ती होते. जेव्हा त्याने त्या व्यापाराकडे काम सांभाळायला सुरुवात केली तेव्हा ते पूर्ण इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम करत होते. सतीश हे त्यांच्या व्यापाराच्या दुकानात अकाउंटिंगचं काम सांभाळत होते. सतीश यांचा मुलगा राहुल हा नुकताच 12वी पास झालेला होता आणि त्याने आपली 12वी कॉमर्स या फॅकल्टीमधून पूर्ण केलेली होती आणि त्याने पुढे कॉमर्समध्ये त्याचं भविष्य बनण्याचं स्वप्न बघितलं आणि त्या दिशेनेच त्याने पाऊल टाकले. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती. राहुलचं CA बनण्याचं स्वप्न होतं, पण CA करण्यासाठी कोचिंगसाठी लागणारा पैसा हा त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. त्यामुळे राहुलने ठरवलं की तो स्पर्धा परीक्षा देईल आणि एखादी चांगली नोकरी मिळवेल. त्यामुळे त्याने कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन करण्याचं ठरवलं आणि पुढच्या तयारीस लागला. राहुलने एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्याला जास्त पैसे लागले नाहीत, कारण त्याचे 12वीमध्ये असलेले त्याचे पर्सेंटेज हे 95% होते. त्यामुळे त्याला स्कॉलरशिप मिळाली. स्कॉलरशिप मिळाल्यामुळे तो आता चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचा अभ्यास करण्यास त्याने सुरुवात केली. राहुल हा खूप मेहनती आणि त्याला माहीत होतं की त्याचे वडील फक्त 12वी शिकून एका व्यापाऱ्याकडे काम करत आहेत आणि खूप कष्ट करून ते घर चालवत आहेत. याची जाणीव ठेवून त्याने आपले भविष्य बनवण्यास सुरुवात केली. घरात राहून हा राहुल त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होता. राहुलसाठी त्याचे वडील त्याच्या जीवनात रोल मॉडेल म्हणून आणि हिरो म्हणून स्थान होतं त्यांचं. राहुल इतका सुसंस्कृत मुलगा होता की तो रोज सकाळी आपल्या आईवडिलांच्या चरण स्पर्श करून दिवसाची सुरुवात करायचा. त्याच्या मनामध्ये त्याच्या आईवडिलांची इज्जत खूप होती. हळूहळू असेच दिवस पुढे जात होते आणि एके दिवशी जेव्हा राहुलचे वडील कामावर गेले तेव्हा त्यांनी बघितलं की हिशोबामध्ये काहीतरी गडबड होत आहे. हिशोबामध्ये गडबड होत असल्यामुळे त्यांनी सर्व हिशोब चेक करण्याचे ठरवले आणि हळूहळू सर्व हिशोब चेक करत होते ते. सतीश यांच्याकडे हिशोबाची पूर्ण माहिती दिली जात नव्हती. फक्त त्यांना जेवढे आऊट आणि इन होत होते तेवढीच माहिती दिली जात होती. पण त्या दिवशी चुकीने दुसरा हिशोब त्यांच्या जवळ आला आणि त्यांना कळालं की तो कमी आलेला आहे आणि गेलेला हा जास्त आहे. हे सर्व बघून सतीश आश्चर्यचकित झाला आणि त्यांनी बाकीचे हिशोब बघण्यास सुरुवात केली. सर्व काही बघून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात असे आले की आपल्यापासून काहीतरी गोष्टी लपवल्या जात आहेत आणि हा सर्व प्रकार इन्कम टॅक्स चोरीचा आहे. सर्व माहिती गोळा करून जेव्हा सतीश त्या व्यापाराकडे गेले आणि त्यांना विचारण्यास सुरुवात केली की या हिशोबामध्ये काहीतरी गडबड वाटत आहे, तुम्ही मला याची माहिती देता का? सतीशने प्रश्न विचारल्यानंतर व्यापारी त्यांना म्हणाला की हे काम तुम्ही राहू द्या, तुम्ही आता दुसरं काम बघा. मी तुम्हाला दुसरं काम सांगतो. तेव्हा सतीश म्हणाले की मला तर हेच काम जमतं आणि मी हेच काम करण्यासाठी इच्छुक आहे. कृपया तुम्ही मला फक्त याची माहिती द्या की हा हिशोब असा कसा आला. त्या व्यापारी म्हणाले की काही गडबड असेल
तुम्ही एक काम करा, हे माझ्याकडे ठेवा, मी पूर्ण बघून तुम्हाला सांगतो. तर सतीश म्हणाले की ठीक आहे, मी माझं काम करतो. हळूहळू असे दिवस पुढे जात होते. पण सतीशला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं काही मिळाली नाही आणि तसाच काळा बाजार पुढे चालू होता. सतीश यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. त्या प्रश्नांमध्ये ते पूर्णपणे गुंतून गेले होते. त्यांच्या मनात नेहमी हा एकच प्रश्न निर्माण व्हायचा की मी काही चुकीचं तर केलं नाही ना? माझ्या हातून काहीतरी चुकीचं तर होत नाही ना? या सर्व प्रश्नाची त्यांची प्रश्नाने त्यांचं मन खूप चिंतेत होतं आणि त्यांचं मन कामात लागत नव्हते. सतीश सतत चिंतेमध्ये घरी असायचा. तेव्हा राहुलला जाणवले की त्याचे वडील काहीतरी चिंतेमध्ये आहेत. तेव्हा त्याने वडिलांना विचारायचे ठरवले आणि तो आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यांना विचारलं की बाबा, तुम्ही चिंतेमध्ये का आहेत तुम्ही? काय झालंय का? सतीश आणि राहुलचं नातं खूप घट्ट होतं. त्यामुळे सतीश यांनी आपल्या मुलाला सांगितलं की बाळा, मी जिथे काम करतो आहे ना, तिथे मला काहीतरी गडबड वाटत आहे. कारण एके दिवशी माझ्याकडे अशी काही कागदपत्र आली की ज्यामध्ये माल खूप विकला गेलेला होता आणि खूप आलेला होता. पण त्या मालाची कागदपत्रात काहीच नोंद नव्हती आणि बहुतेक मला असं वाटत आहे की तो व्यापारी इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी असं काहीतरी करत आहे. मी विचारण्याचा प्रयत्न देखील केला, पण मला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा राहुल म्हणाले की हो बाबा, असंच काहीतरी असेल की तो इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अशा प्रकारचे खेळ खेळत असतील. कारण मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा मला अशा प्रकारचे अनेक उदाहरणं भेटतात. त्यामध्ये अशा प्रकारच्या केस स्टडीज येतात. सतीश म्हणाले की मला समजत नाही की मी काय करावं. अशा प्रकारच्या वातावरणात काम करणं मला जमणार नाही आणि मला दुसरं कामही मिळत नाही आहे. त्यामुळे मी इथे हे काम सोडू शकणार नाही. हळूहळू असे दिवस निघून गेले, पण सतीश यांच्या मनातील चिंता वाढतच गेली. कारण हळूहळू त्यांनी जेव्हा माहिती काढण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना कळाले की खूप सारा गोडाऊनमध्ये येत आहे. माल गोडाऊनमध्ये येत आहे आणि खूप सारा गोडाऊनच्या बाहेरही जात आहे. पण त्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरला जात नाही आहे. आणि जर एखाद्या दिवशी इन्कम टॅक्सचे अधिकारी आले तर सर्व आरोप माझ्यावरती लागतील, कारण मीच हिशोब सांभाळतो. या सर्व चिंतेमुळे ते पूर्णपणे खचून गेले होते आणि वारंवार व्यापाऱ्याकडे जाऊन त्याची माहिती घेत होते. पण व्यापारी त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते. ते फक्त म्हणायचे की तुम्ही हिशोब बघा, बाकीचं काही चिंता करू नका. वारंवार व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर व्यापारी खूप चिडून गेला होता आणि त्यामुळेच एके दिवशी त्यांना म्हणाला की तुम्हाला काम करायचं असेल तर करा, नाहीतर तुम्ही हे काम सोडून जाऊ शकता. असे शब्द ऐकल्यानंतर सतीश यांना खूप राग आला, पण ते काम सोडू शकत नव्हते. त्यामुळे ते सर्व बघूनही तिथेच काम करत राहिले. कारण जर काम सोडले तर त्यांचं घर चालणार नाही. असे वारंवार घडत असल्यामुळे त्यांची तब्येत खराब राहू लागली आणि ते एके दिवशी खूप आजारी पडले. आजारी पडल्यामुळे त्यांनी 5 दिवसांची सुट्टी घेतली आणि आराम करायला सुरुवात केली. 3 दिवसांच्या आरामानंतर 4थ्या दिवशी व्यापाऱ्याचा फोन आला. ते म्हणाले की तुम्हाला गोडाऊनला यावं लागेल, काही हिशोब बघायचा आहे. तेव्हा सतीश म्हणाले की ठीक आहे, मी तिथे येतो आणि तुम्हाला सर्व हिशोब देतो. सतीश यांची तब्येत खूप खराब होती, तरी त्यांनी तिथे जाण्याचे ठरवले. सतीश यांनी राहुलला हाक मारली आणि म्हणाले की बाळा, तुला माझ्यासोबत गोडाऊनला यावं लागेल. मालकाचा फोन आला होता. त्यांना काही हिशोब बघायचा आहे. आपण तेवढा हिशोब त्यांना देऊया आणि आपण परत येऊया. म्हणून सतीश आणि राहुल गोडाऊनला पोहोचले. गोडाऊनला पोहोचल्यानंतर सतीश व्यापाऱ्याच्या शेजारी बसून त्यांनाही शब्द देऊ लागले. व्यापाऱ्याच्या दुसऱ्या माणसाकडून चुकीने जो आऊटमध्ये दाखवायचा नव्हता तो दाखवला गेला. त्यामुळे टॅली सगळी चुकली आणि खूप साऱ्या मालामध्ये गडबड झाली. आता टॅलीमध्ये हिशोब बसत नव्हता. सदस्यांनी खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना कळाले की काहीतरीच चुकीचा पंच झाला आहे, त्यामुळे ही गडबड होत आहे. अर्ध्या तासाच्या शोध मोहिमेनंतर शेवटी सतीश यांना कळालं की अशा प्रकारचा पंच झाला आहे आणि त्याची नोंद कुठेही नाही. जेव्हा व्यापाऱ्याला हे कळाले तेव्हा व्यापारी सतीश यांच्यावरती खूप चिडला आणि त्यांना खूप वाईट साईट बोलू लागला. सतीश यांनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला की हे माझ्याकडून झालेलं नाही आहे, पण व्यापारी ऐकण्याच्या कोणत्याच मनस्थितीत नव्हता, कारण त्या व्यापाऱ्याला खूप नुकसान होणार होतं. व्यापाऱ्याने रागाच्या भरात खूप वाईट साईट बोलण्यास सुरुवात केली.
जेव्हा व्यापारी सदस्यांना वाईट साईड बोलत होते तेव्हा राहुलही तिथेच उभा होता. तेव्हा व्यापारी खूप खालच्या स्तराला गेला आणि नाही नाही त्या शब्दात तो सतीश यांना बोलू लागला. तेव्हा राहुलला राग आला आणि तो व्यापारावरती चिडला आणि त्यांना बोलू लागला. राहुलमध्ये बोलल्यामुळे व्यापाराचा राग आणखी वाढला आणि त्यांच्यामध्ये खूप जोराने भांडणं सुरू झाली. रागाच्या भरात व्यापाराने सतीश यांच्यावरती हात उचलला. हे बघून राहुल आणखी चिडला. राहुल याने बघितलं की त्याच्या वडिलांची कोणतीही चूक नसताना त्या व्यापाराने त्यांच्या वडिलांच्या वरती हात उचलला आणि त्यांना खूप वाईट साईटही बोललं आहे हे त्याच्या मनामध्ये घर करून गेले. थोड्याच वेळात जेव्हा 2-4 लोक आले आणि त्यांनी भांडण शांत झाले तेव्हा सतीश म्हणाले की आजपासून मी कामावरती येणार नाही. माझा जो काही पगार होईल तो मला तुम्ही आज देऊन टाका. मी उद्यापासून कामावर येणार नाही. सतीश यांचा जेवढा पगार झालेला होता तेवढा त्यांना दिला गेला आणि तिथून ते घरी परतले. घरी परतत असताना राहुल खूप रागात होता, कारण त्याच्यासाठी त्याचे वडील देवासमान होते आणि जेव्हा त्यांच्या अशा प्रकारे अपमान झाला तो अपमान त्याला सहन झाला नाही. घरी पोहोचल्यानंतर जेव्हा राहुलच्या आईने विचारलं की काय झालं, तुम्ही एवढे चिडलेले का दिसत आहात, तेव्हा राहुल काहीच बोलला नाही. तो सरळ त्याच्या खोलीत निघून गेला. सतीश यांनी सर्व घडलेल्या गोष्टी त्याच्या पत्नीला सांगितल्या. त्यांची पत्नी हे ऐकून स्तब्ध झाली. हळूहळू त्या दिवसाची संध्याकाळ झाली आणि रात्री झोपण्याच्या वेळेस सतीश यांना आता वेगळीच चिंता सतावत होती. ती म्हणजे आता घर कसं चालणार. नोकरी तर गेली, कारण ते एकटेच होते जे घर चालवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली पण राहुलचा राग अजूनही शांत झालेला नव्हता. तेव्हा सतीश म्हणाले की राहुल बाळा, आता तू तुझा राग शांत करून घे. जे झालं ते झालं, सोडून दे. आता मी तिथे काम करण्यासाठी जाणार नाही, त्यामुळे आता कसलीही चिंता करू नकोस. तो व्यापारी खूप मोठा आहे, श्रीमंत आहे. आपण त्या व्यापाराचं काहीही करू शकणार नाही. जेव्हा वडिलांचं हे बोलणं राहुलने ऐकलं तेव्हा राहुल आणखी चिडला आणि म्हणाला की बाबा, आपण गरीब आहोत म्हणून आपली काही इज्जत आहे की नाही. आपण जर एखाद्याकडे काम करत आहोत म्हणजे त्यांनी आपला कसाही वापर करून घ्यावा का. असे अनेक प्रश्न जेव्हा राहुलने सतीश यांच्यासमोर ठेवले तेव्हा सतीश त्यांच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं आणि ते फक्त त्यांचा प्रश्न ऐकत होते. अर्ध्या तासाच्या गप्पानंतर सतीश म्हणाले की बाळा, जे झालं ते झालं, आता विसरून जा. तुझा राग शांत करून घे. मनामध्ये राग धरून याने काही साध्य होणार नाही. हळूहळू 2-4 दिवस असेच निघून गेले. 2-4 दिवसानंतर राहुलचा राग थोडा शांत झाला, पण मनामध्ये त्याचा राग, व्यापाराचा राग शांत झालेला नव्हता. तो विचार करू लागला की मी माझ्या वडिलांचा झालेला अपमानाचा बदला नक्कीच घेणार. 2 आठवड्यांच्या कठोर परिश्रमानंतर सतीश यांना दुसरीकडे चांगली नोकरी मिळाली आणि आता ते तिथे काम करू लागले आणि त्यांचं घर आता पुन्हा चालू लागले. हळूहळू असेच दिवस निघून गेले. 3 महिन्यानंतर पेपरमध्ये एक जाहिरात आली की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये भरती निघाली आहे आणि त्या जागा त्यांच्या शहरात होत्या. जेव्हा ही बातमी राहुलला कळाली तेव्हा तो खूप खूप आनंदी झाला. तो म्हणाला की जर मी इन्कम टॅक्समध्ये कामाला लागलो तर मी पहिले त्या व्यापाराच्या गोडाऊनवरतीच धाड टाकीन आणि त्याचे सर्व काळे धंदे बंद करेन. आता राहुलने त्या दिशेने अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि राहुलने इन्कम टॅक्स ऑफिसरच्या पदासाठी आवेदन केल्यानंतर त्याला 5 महिन्यांचा वेळ अजून मिळणार होता. परीक्षेसाठी राहुलने जोमात सुरुवात केली. राहुल आता दिवसातून 15-15 तास अभ्यास करत होता. त्याच्या मनामध्ये फक्त एकच ध्येय होतं, इन्कम टॅक्स ऑफिसर बनायचं आणि जेव्हा त्याच्या हातामध्ये पॉवर असेल तेव्हा तो त्या व्यापाराच्या गोडाऊनला धाड टाकेल आणि त्याचा सर्व काळा बाजार बाहेर काढेल आणि बाबांचा अपमानाचा बदला घेईल. हा राग मनात ठेवून तो जोमात तयारीला लागला. दिवस असेच पुढे सरकत गेले आणि शेवटी तो दिवसही आला ज्या दिवशी राहुलचा पेपर होता. जेव्हा राहुल पेपर देऊन घरी पोहोचला तेव्हा त्याचे वडील घरीच होते. राहुल जेव्हा त्यांच्या वडिलांजवळ गेला आणि म्हणाले की बाबा, मला वाटत आहे की मी इन्कम टॅक्स ऑफिसर नक्कीच होणार, कारण आज जो पेपर आला होता तो पेपर खूप सोपा होता आणि आपण राज्यस्तरांमध्ये ज्या कॅटेगरीमध्ये येतो त्या कॅटेगरीमध्ये माझी निवड होण्याचं पूर्ण चान्सेस आहेत. आणि राहुल पुढे म्हणाला की बाबा, जर मी इन्कम टॅक्स ऑफिसर झालो तर मी पहिलं काम करेल ज्या व्यापाऱ्याने तुमच्यावरती खोटे आरोप लावले आणि ज्या व्यापाऱ्याने तुम्हाला मारहाण केली, तुमचा अपमान केला,
तुमच्या इज्जतीवर त्याने आघात केला. मी त्याला जेल बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे सर्व काळे धंदे बंद केल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकल्यानंतर सतीश यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. ते म्हणाले की राहुल बाळा, मी खूप नशिबान आहे की मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. हे बोलता बोलता सतीश यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते आणि ते तिथेच रडायला लागले. सतीश यांना रडताना पाहून राहुलच्याही डोळ्यात पाणी आलं आणि ते दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून रडायला लागले. असेच दिवस पुढे सरकत गेले आणि 2 महिन्यांच्या कालांतरानंतर आता राहुलचा निकाल लागणार होता. निकालाच्या दिवशी राहुल एका सायबर कॅफेवर गेला आणि निकाल बघू लागला. निकाल बघताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांनी चांगल्या गुणांनी परीक्षा पास केली होती आणि आता फक्त एक मुलाखत बाकी राहिली होती, ऑफिसर होण्यासाठी. निकाल समजल्यावरती जेव्हा तो घरी गेला आणि आपल्या वडिलांना म्हणाला की बाबा, मला चांगले मार्क्स मिळाले आहेत, आता फक्त एक मुलाखत बाकी आहे, तेवढी मी पास केली तर मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये चांगल्या पदावरती नियुक्त होईल. हे ऐकताच त्याच्या वडिलांच्या डोळ्यातही पाणी आले, कारण अजूनही सतीश यांच्या मनामध्ये त्यांचा झालेला अपमान घर करून गेलेला होता. अजूनही ते अस्वस्थ असायचे. त्यामुळे त्यांना वाटत होते की जर माझा मुलगा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर जर झाला तर तो माझ्यावरती झालेला अपमानाचा नक्कीच बदला घेऊ शकेल. 15-20 दिवस असेच निघून गेले आणि राहुलच्या मुलाखतीचा दिवसही जवळ आला. राहुलने मुलाखतीची जोमात तयारी केली, कारण त्याच्या मनात एकच ध्येय होतं, आपल्या वडिलांचा झालेला अपमानाचा बदला घ्यायचा. त्यामुळे कोणतीही चूक होऊ नये यासाठी राहुलने खूप तयारी केली. खूप परिश्रमानंतर राहुलने मुलाखतही पास केली आणि आता त्याचे चयन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर म्हणून झालं होतं. दुसऱ्याच महिन्यामध्ये राहुलची जॉईनिंग झाली आणि त्याला ट्रेनिंगसाठी जावं लागलं. 1 वर्षाचे ट्रेनिंगही पूर्ण करून जेव्हा राहुल आपल्या शहरामध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून लागला, तेव्हा त्याने ठरवलं की तो पहिलं काम करेल की त्याच्या वडिलांवर झालेल्या अपमानाचा, अत्याचाराचा बदला घेणार. हळूहळू राहुलने त्या व्यापाराच्या अकाउंट डिटेलची माहिती काढायला सुरुवात केली. खूप साऱ्या परिश्रमानंतर राहुलने सर्व पुरावे जमा केले आणि एके दिवशी आपल्या लोकांना घेऊन त्या व्यापाराच्या दुकानात पोहोचला. दुकानात पोहोचल्यानंतर त्यांनी दुकानामधली सर्व कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. कागदपत्रे तपासल्यादरम्यान कळालं की हा व्यापारी टॅक्स वाचवण्यासाठी खूप काळाबाजारी करत आहे. जेव्हा व्यापारासमोर इन्कम टॅक्स ऑफिसर गेले तेव्हा व्यापारी म्हणाला की तू इथे कसा आलास आणि तू यांना इथे घेऊन आला आहेस? तुला सांगितलं होतं ना माझ्या दुकानात पाय ठेवायचा नाही, मग तू आलास का माझ्या दुकानात? हे ऐकताच राहुल, जो आता इन्कम टॅक्स ऑफिसर झाला होता, तो म्हणाला की मी ते इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून आलेलो आहे, राहुल म्हणून नाही. आम्हाला माहिती मिळाली आहे की तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये टॅक्स वाचवण्यासाठी बिलांमध्ये फेरबदल करता आणि काळा बाजारही सुरू आहे. आम्हाला तुमच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करायची आहे. चुपचाप तुम्ही आम्हाला सर्व कागदपत्रे दाखवा. हे ऐकताच तो व्यापारी पूर्णपणे घाबरून गेला. त्याला कळाले की हा मुलगा आता एक इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, त्यामुळे आपण त्याला काही जास्त बोलू शकणार नाही. व्यापारी खूप घाबरून गेला, पण तो म्हणाला की मी काहीच कागदपत्र दाखवणार नाही. यावर राहुल म्हणाला की तुम्हाला सर्व कागदपत्रे दाखवावीच लागतील, नाहीतर मी तुम्हाला अटक करून जेलमध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि राहुलने आपल्या लोकांना तपासणी करण्यास सांगितले आणि व्यापाराला म्हणाले की कुणी मध्ये आल्यास आम्ही त्यांना अटक करू. तब्बल 10 तासांच्या तपासणीनंतर राहुलच्या हाती खूप सारी कागदपत्रे लागली. त्या कागदपत्रांमध्ये मागील 10 वर्षांचा सर्व काळा बाजार होता. ते सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी आपल्याजवळ ठेवून घेतले आणि त्या व्यापाराला काळा बाजाराचा जाब विचारला. त्या व्यापाऱ्याकडे या गोष्टीचा काहीच पुरावा नव्हता आणि तो व्यापारी या गोष्टींवरही काहीच उत्तरे देत नव्हता. खूप साऱ्या इन्व्हेस्टिगेशन नंतर व्यापाऱ्याने मान्य केले की त्याने हा सारा काळा बाजारपणा केलेला आहे. व्यापाराची कबुली मिळाल्यानंतर राहुलने त्या व्यापाऱ्याला अटक करण्यास सांगितली आणि त्यांच्या गोडाऊनमध्ये असलेल्या सर्व माल जप्त करण्यास सांगितला. त्या दिवशी व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आणि इन्कम टॅक्स ऑफिसच्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा राहुल आपल्या घरी गेला तेव्हा तो आपल्यासोबत मिठाई घेऊन गेला.
मिठाई घेऊन गेल्यानंतर जेव्हा तो घरी पोहोचला आणि त्याच्या बाबांसमोर गेला आणि म्हणाला की बाबा ही मिठाई घ्या. सतीशजींनी विचारलं की मिठाई कशासाठी रे? राहुल म्हणाला की बाबा मी माझं स्वप्न पूर्ण केलं आहे. आज मी आज मी त्या व्यापाराच्या गोडाऊनवर धाड टाकली आणि आज त्या व्यापाराचा काळा बाजारपणा संपवला आहे, जो टॅक्स वाचवण्यासाठी काळा बाजार करत होता. हे ऐकताच सतीशजींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, कारण खूप वर्षांपासून त्यांच्या मनामध्ये हे दुःख रोज त्यांना त्रास देत होते. आज त्यांना आनंद झाला. त्यांचा जो अपमान झालेला होता त्याचा बदला त्यांच्या मुलांनी आज घेतला होता. सतीशजी हे ऐकून खूप आनंदी झाले आणि त्यांनी राहुलला मिठी मारली आणि म्हणाले की बाळा, आज तू मला सर्वात मोठी भेट दिली आहेस. मी तुझा खूप खूप आभारी आहे. हे ऐकून सतीशजींच्या डोळ्यामध्ये पाणी आले. राहुल व सतीशजी एकमेकांना मिठी मारून आनंदाने रडू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलने ऑफिसमध्ये जाऊन त्या व्यापारावरती गुन्हे दाखल केले आणि सर्व मिळालेले पुरावे कोर्टासमोर हजर केले गेले. कोर्टासमोर मिळालेल्या सर्व पुराव्यामुळे हे सिद्ध झाले की मागील खूप वर्षापासून हा व्यापारी काळा बाजार करत होता आणि सरकारला व जनतेला फसवत होता. त्यामुळे कोर्टाने आदेश दिला की व्यापाराचे लायसन्स कॅन्सल व्हावं आणि व्यापाराला 50 लाख रुपयाचा दंड भरावा लागेल आणि 6 महिन्याचा कारावास भोगावा लागेल. कोर्टाने हा आदेश दिल्यानंतर सतीशजींच्या मनाला शांती मिळाली. राहुल देखील खूप आनंदी झाला आणि व्यापाराला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. मित्रांनो, ही होती कथा एका अशा व्यक्तीची जो जीवनामध्ये कधीच खोटं बोलत नव्हता किंवा काही चुकीचं काम करत नव्हता. त्याच्या कामामध्ये अशीच काहीतरी घटना घडली आणि त्याने ते थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्या व्यापाऱ्याने त्यांचा अपमान केला, त्यांना मारझोड केली. वडिलांचा अपमान बघून मुलाने ठरवलं की वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा आणि त्याने शेवटी वडिलांच्या अपमानाचा बदला घेतला आणि त्या व्यापाराचा काळा धंदा बंद केला. मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि कथा जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.